म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं अंड्यांची क्षमता कमी कमी होत जाते. 60% इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये हेच कारण आहे की ओव्हर एजिंग. लोकांना असं वाटतं की IVF झालं म्हणजे मुलगाच होतो. ऍक्च्युली असं काही नसतं. पण प्रॉब्लेम आहे हजबंडच्या सिमेनचा आणि त्या स्त्रीला काहीही प्रॉब्लेम नाहीये, परंतु त्या हजबंडचं सिमेन अनालिसिस न करता बऱ्याच वेळा फिमेललाच ट्रीटमेंट दिली जाते. ज्याचं लो AMH आहे त्याला कंपल्सरी IVF करणं गरजेचं आहे का? लो एमएचच्या पेशंटला IVF मध्ये सक्सेस हा कमी असतो. पुढच्या 1 वर्षात आम्हाला कन्सीव्ह करायचंय, तर त्यांनी खाण्यापिण्यात काय टाळलं पाहिजे? गहू, रवा, मैदा, गूळ, साखर, तांदूळ, उपमा, पोहे बंद करायचं, पूर्णपणे बंद. पण समजा वारंवार मिसकॅरेज पण होत असतील आणि IVF करून IUI करून काही फरक पडत नसेल, की थेरपी आहे जी तुमच्याकडे केली जाते. फादरच्या स्पर्म पासून जेनेटिक मटेरियल पासून वार बनते. म्हणजे ना बाप आहे ना जन्माला यायच्या आधीपासून फीड करत असतो बच्चूला. युट्रसचा जो पार्ट असतो तिथे जो प्लॅसेंटाचा पोर्शन असतो तो मदरच्या जीन पासून बनतो. सो धिस इम्युनॉलॉजिकल वॉर जे आहे हे वाचवायसाठी आम्ही रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीवरती काम करतो. बरेचसं एकदम ॲब्सोल्यूट IVF लागेल असे पेशंट 10% कमी असतात. म्हणजे 100 पेशंट इन्फर्टिलिटी आले तर त्यातले 10च पेशंट फक्त IVF साठी असतात. 90% पेशंट हे हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. खरं तर बदलती जीवनशैली आणि त्यामुळे होणारे वेगवेगळे आजार याविषयी आपण नेहमीच बोलत असतो, पण तरी देखील वंध्यत्व, इनफर्टिलिटी यावर कितीही बोललं तरी देखील आपल्या मनातले प्रश्न काही कमी होत नाही. त्यामुळे काळजी करू नका. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कल्याणमधील सुप्रसिद्ध साईनाथ बैरागी सर, ज्यांचं उमा फर्टिलिटी हे हॉस्पिटल देखील आहे कल्याणमध्येच आणि आत्तापर्यंत हजारो नाही तर लाखो पेशंटला त्यांनी मातृत्वाचा अनुभव दिलेला आहे. त्यामुळे वेळ न दवडता थेट त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात करूया. सर, लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. खरं तर आत्तापर्यंत ना वंध्यत्व, इनफर्टिलिटी यावर अनेकदा आम्ही बोललेलो आहोत, डॉक्टरांकडून बरीचशी माहिती घेतली आहे, तरी देखील आमच्या प्रेक्षकांना या विषयाविषयी खूप उत्सुकता आहे. म्हणजे तुमच्याकडे सुद्धा जे पेशंट येत असतील त्यांना असं होत असेल, डॉक्टर आम्हाला हे पण सांगा, आम्हाला ते पण सांगा. जसं की आजकाल करिअरला आपण सुरुवात करतो, करिअरमध्ये एक टप्पा गाठतो, सगळं काही व्यवस्थित चालू असतं, पण लग्न आपण उशिरा करतो आणि त्यानंतर मग कुठेतरी वंध्यत्वाचा सामना पण करावा लागतो. तर 100 पैकी 100 करिअरमध्ये मिळतात, पण कुठेतरी फॅमिली प्लॅनिंग चुकतं का? यापासून सुरुवात करूया. तुम्हाला काय वाटतं? हा बरोबर आहे. ॲक्च्युली कसं आहे की जेव्हा आपण खूप विचार करतात तरुण पिढी की फायनान्शियली सेटल झालं पाहिजे, चांगल्या रीतीने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. मुलींनाही असं वाटतं की आपण आपला नोकरी केलीच पाहिजे. आजकाल एका कुटुंबामध्ये एका माणसाच्या पगारावर काही चालत नाही. त्याच्यामुळे साहजिकच आहे की नवरा बायको दोघं मिळून जेव्हा घर चालवतात तेव्हा बेस्ट रीतीने घर चालवू शकतात. आणि या वाढत्या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये आणि दगदगीमध्ये हे स्वतः कपल एकदा विसरून जातं की लग्नाचं वयच त्यांचं कधी-कधी 30, 32, 33 असं असू शकतं. आणि त्याच्यानंतर ते प्लॅनिंग वगैरे करतात. अननोइंगली कधी-कधी प्लॅनिंग करतात की त्यांना वाटतं की आत्ताच लग्न झालंय, आपण एकमेकांना ओळखत पण नाही व्यवस्थित. तर आपण आधी एकमेकांना ओळखू, मग सेटल होऊ, मग मुलाचा किंवा बच्चूचा प्लॅन करू. आणि अशा केसेसमध्ये काय होतं की ॲक्च्युली आपण कळत नकळत हातामध्ये वाळू जशी फिसळून जाते पकडलेली, तसं ती निघून जाते, तसा वेळ निघून जातो. आणि AMH ही अगदी तसंच आहे. AMH जसं जसं वय वाढतं तसं तसं अंड्यांची क्षमता कमी कमी होत जाते आणि अंड्यांचा रिझर्व कमी होत जातो. आणि मग मेन रिझन तर आज 60% इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये हेच कारण आहे की ओव्हर एजिंग, त्याच्यामुळे वंध्यत्व येतं. अगदीच. आणि मला प्रेक्षकांना पॉडकास्ट सुरू झालाय, पण एक आवाहन करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही आता पेपर पेन घेऊन बसा. कारण IVF, लो AMH, इनफर्टिलिटी या विषयावर सर खूप साऱ्या टिप्स आपल्याला देणार आहेत. त्यामुळे काहीही मिस व्हायला नको. त्यामुळे तुम्ही सर जे जे सांगतायत ते पॉइंट वाईज लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या शब्दात मिळतील. सर, आत्ताच तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे लो AMHचा. अनेकदा आपल्या कपल्सला असं वाटतं की आमचं AMH बरोबर आहे किंवा आम्हाला आमच्या डॉक्टरांनी कधी ही टेस्टच करायला सांगितली नाही. तर ज्याचं लो AMH आहे
त्याला कंपल्सरी IVF करणं गरजेचं आहे का, की त्या आधी सुद्धा आपण काही करू शकतो? नाही, असं काही नाहीये, की AMH लो आहे म्हणजे हं. तुम्हाला प्रेग्नन्सीच राहणार नाही, असं नाहीये. हां. प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला डिफिकल्टीज येऊ शकतात आणि हं. नैसर्गिक प्रेग्नन्सी राहणार नाही असं मुळीच नाहीये. हां. एकदम 0.2 चे सुद्धा आमच्याकडे पेशंट आलेले हं. बघितलेत मी हं. आणि बरेच पेशंट स्पॉन्टॅनियसली कन्फ्यूज झालेले आहेत. हं. नुसतं स्टिम्युलेशन दिलं आणि दुसऱ्या महिन्यात प्रेग्नन्सी घेऊन आलेले आहेत. त्यामुळे हं. असे बरेच पेशंट आहेत. हं. त्यामुळे असं विचार करायची गरज नाही. उलटं असं आहे, हं. लो एमएचच्या पेशंटला हं. IVF मध्ये सक्सेस हा कमी असतो. हं. म्हणजे नैसर्गिकरित्या त्या प्रेग्नन्सी राहणार नाही असं नाहीये. हं. पण IVF मध्ये सक्सेस कमी असतो. कारण काय, की लो एमएच म्हणजे काय, लो रिझन म्हणजे कमी अंडी आहेत. हं. अंडी कमी आहेत याचा अर्थ काय झाला, की तुम्हाला IVF मध्ये सक्सेस रेट कशावरती असतो? हं. अंड्यांवरती असतो. हं. जेवढी जास्त अंडी मिळतील हं. तेवढा जास्त सक्सेस. हं. तेवढ्या जास्त प्रकारचे आपल्याला हं. एम्ब्रिओस मिळू शकतात आणि हं. सक्सेसमध्ये वाढ मिळते त्यामुळे. हं. पण इथे एक्सच कमी आहे त्यामुळे जर अडक नाही तर विहिरीत हं. येणार कुठून? तसं म्हणतो ना हं. पुरात कृष्ण त्या प्रकारे बरोबर. ते, की बरोबर. पाणीच नाही तर येणार कुठून? मग हं. अंडे जर कमी असेल तर IVF मध्ये काय तर स्टिम्युलेट करून सुद्धा जास्त अंडी भेटत नाही आणि एम्ब्रिओ कमी बनतात बरोबर. आणि मग सक्सेस रेट कमी येतो. हं. पण नैसर्गिकरित्या बऱ्याच वेळा स्लो स्टिम्युलेशन आणि हं. नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी टाइम प्रयत्न केलाय. हं. त्या लोकांना खूप छानपैकी रिझल्ट मिळालेले आहेत. बरोबर. आणि सर तुमच्याकडे येणारे जे पेशंट आहेत त्यांना 100% आपण म्हणूया हा सक्सेस रेट देण्याचा तुमचा प्रयत्न हो, असतो आणि बरोबर. गेल्या 22 वर्षांपासून हो. तुम्ही कल्याणमध्ये प्रॅक्टिस करतायत आणि मला सांगायला आवडेल की मी कल्याणची आहे आणि कित्येक वर्ष मी सरांना पाहते आणि हजारो पेशंटला सर तुम्ही खरं तर आई होण्याचा जो अनुभव आहे तो दिलेला आहे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. तर जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो खूप ठिकाणी काही पेशंट फिरून आलेले असतात आणि मग कोणीतरी सांगतं की माझ्या मावशीने तुमचा नंबर दिला, माझ्या आत्याने दिला, माझ्या हो. ऑफिस कलिगने दिला. त्याला खूप आशा असते सर की सर काहीतरी माझ्यासाठी करा आणि माझा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ द्या. त्या पेशंटकडे कसं पाहता तुम्ही? खरं आहे ॲक्चुअली कसं असतं, की जेव्हा ओळखीचे असतात किंवा माहिती हं. असतं, तर खूप अटॅचमेंट असते आपली पण पेशंटबद्दल आणि आपल्याला त्याच्यातलं सत्य गोष्ट माहिती असते, की IVF किती क्रिटिकल आहे. हं. हार्डली 30% सक्सेस रेट असतो बरोबर. IVFमध्ये. पण आम्ही जनरली ना ॲज अ IVF सेंटरसारखं कामच करत नाही. हं. वी हॅव्हिंग अ फर्टिलिटी सेंटर. हं. म्हणजे फर्टिलिटी सेंटर असल्यामुळे आम्हाला फक्त वंध्यत्व निवारण करायचं आहे. बरोबर. त्याच्यासाठी गरजेचं नाही की प्रत्येक पेशंटचं IVF झालं पाहिजे. हं. बऱ्याचशा छोट्या-मोठ्या पद्धतीने सुद्धा काउन्सिलिंगनी हं. बऱ्याच वेळा कामं होतात. पेशंटला नुसतं स्टिम्युलेशन करून हं. आणि छोटी-मोठी ट्रीटमेंटनी काही करेक्शन्स असतात, काही हं. वेळेला सर्जिकल करेक्शन्स असतात, हं. लॅप्रोस्कोपी करून, हिस्ट्रोस्कोपी करून हं. आणि कधी-कधी सेप्टम असतं, कधी-कधी मामुलीचा ट्यूबल ब्लॉक असतो, हं. कधी-कधी PCOS असतो. हं. सिंपल डाएटनी सुद्धा लोकं प्रेग्नंट झालेले आहेत हं. आतापर्यंत. त्याच्यामुळे कसं आहे की एक अटॅचमेंट असते पेशंटशी. हं. तर त्या पेशंट जो आपल्यावरती विश्वास ठेवतो हं. डेफिनेटली त्याला रिझल्ट्स पण खूप चांगलेच मिळतात. बरोबर. पण सर तुम्ही आत्ता उल्लेख केला, की वंध्यत्व निवारण तुम्हाला करायचं आहे. तुम्ही स्वतः IVF स्पेशालिस्ट आहात. गेल्या इतक्या वर्षांपासून तुम्ही प्रॅक्टिस करताय. मला वाटतं हॉस्पिटलला पण 18 वर्ष झाली आहेत हो. कल्याणमध्ये. तर वंध्यत्व निवारण पण आजकाल अगदी कमी वयामध्येच इन्फर्टिलिटीचा सामना कपल्सला करावा लागतो. तर हे का होत गेलंय? लाईफस्टाईल की इतर काही कारणं याला आहेत? डेफिनेटली लाईफस्टाईल तर एक सगळ्यात मोठं कारण आहे. हं. कारण की काय होतं की माणसाचं ना विचार करण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे हं. आणि सगळ्या गोष्टी एकदम इझिली त्याला सहज अवेलेबल होतात हं. विदाऊट मूव्हिंग. हालचाल न करता बऱ्याच गोष्टी होतात. हं. म्हणजे साधी गोष्ट की मोबाईल आलाय, स्मार्टफोन आलाय, स्मार्ट लाईफ झालंय, पण माणसाने इनॅक्टिव्ह होऊन गेलेलं आहे पूर्णपणे. हं. पूर्वी जी आपण एक छोटीशी गोष्ट आणायला सुद्धा आपल्याला जावं लागायचं, की चला वाण्याकडे जाऊन घेऊन यायचे, 1 पिशवी हं. किलोभर तांदूळ आणायचे. दिवसातून 10 फेऱ्या तरी व्हायच्या त्या मुलीच्या. बरोबर. आज काहीच नाही. आज Zomato आहे, Swiggy आहे, बाकी काय आहे, इंडिया मार्ट. इमिजिएट सगळं फोनवर ऑर्डर होते आणि इमिजिएट सगळं घरी येतं सामान. बरोबर. हालचाल नाही, ॲक्टिव्हिटी नाही आणि स्ट्रेस खूप जास्त आहे. हं. आणि मेंटल स्ट्रेसमुळे काय फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे हं. आणि प्रोसेस फूड त्याच्यामध्ये. हं. आणि प्रोसेस फूड एवढं खराब आहे. हं. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी ग्लुटेन फ्री डाएट घ्यायला पाहिजे. पण हं. ग्लुटेन फ्री डाएटच घेत नाही लोकं. ग्लुटेन फ्री डाएट म्हणजे काय? तर 5 गोष्टी मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, की हं. जसं गहू, रवा, मैदा, गूळ, साखर, तांदूळ या गोष्टी बंद केल्या पाहिजे. हं. पण हे बंदच होत नाही. हं. त्याच्यामुळे ते PCOS होणं,
बाकीचे ओबेसिटी होणं, हम्म, हार्मोनल इम्बॅलन्स होणं, हम्म, या बऱ्याच गोष्टी चालूच राहतात आणि ते मेन कारण आहे हम्म. इन्फर्टिलिटीचं. ओके. आता आहाराचा विषय निघालाच आहे. तर ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे किंवा ज्यांचं प्लॅनिंग आहे, की पुढच्या 6 महिन्यात, पुढच्या 1 वर्षात आम्हाला कन्सीव्ह करायचं आहे, तर त्यांनी खाण्यापिण्यात काय टाळलं पाहिजे आणि काय जास्त खाल्लं पाहिजे? मी आवर्जून प्रत्येक मुलीला सांगतो, की हं, इव्हन तिचं लग्न जरी झालेलं नसेल, हं, अनमॅरिड जरी मुलगी हं, माझ्याकडे आली, की पीसीओएससाठी किंवा मेन्स्ट्रुअल कप, हं, त्यांना सरळ सांगतो, की पुढच्या काही वर्षांमध्ये तुमचं सिव्हिअर पीसीओएस होईल आणि नंतर लग्न आल्यावर तुम्ही परत इन्फर्टिलिटीसाठी इकडे चक्कर माराल. हं. त्यामुळे पहिल्यांदाच सांगून देतो तुला, की गहू, रवा, मैदा, गूळ, साखर, तांदूळ, उपमा, पोहे बंद करायचं, पूर्णपणे बंद. बापरे! आणि बाहेरचं काहीही खायचं नाही. हं, बाहेरचं म्हणजे प्रोसेस्ड फूड, कॅन ड्रिंक्स वगैरे. हं, मग काय पाणीपुरी, समोसा, कचोरी, इडली, हं, वडा, सांबार, मेदूवडा, KFC, मॅकडी, बर्गर वगैरे, पिझ्झा सगळं बंद. एकदम बंद. आणि घरचं खायचं व्यवस्थित आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ज्वारी, हं, बाजरी, नाचणी हं. या गोष्टी खायला काही हरकत नाही. बरोबर. मल्टीग्रेन आटा वगैरे आणून त्याच्या भाकऱ्या वगैरे बनवून हं, खायला पाहिजे. भाज्या व्यवस्थित खायला पाहिजे. मूग, मटकी, हं, कडधान्य खायला पाहिजे व्यवस्थित हं. चांगल्या प्रकारे. अन्नधान्यामध्ये सगळ्याच गोष्टी ह्याच महत्त्वाच्या आहेत. आणि बरोबर. तुम्ही नॉन-व्हेज खात असालच, तर हं, मग फिश वगैरे इंडियन साल्मन म्हणजे रावस ही सगळ्यात हं, बेस्ट आहे. रावस खाऊ शकता, हं. चिकन, फिश, एग्स खायला काही हरकत नाही. एकदम छान आहे जेवण. ओके. पण सर आता तुम्ही ही जी लिस्ट मला सांगितली आहे, मला पण टेन्शन आलं एकदम आणि माझ्या ज्या मैत्रिणी आता हा पॉडकास्ट पाहतायत, त्यांच्या मनात हा प्रश्न आवर्जून आला असणार आहे, की सर आमच्या महाराष्ट्रीयन घरामध्ये सकाळी डिश भरून आम्हाला पोहे, उपमा मिळतो. मग आता नाश्त्यात आम्ही नेमकं काय बनवायचं? आणि खास करून ज्यांना इन्फर्टिलिटीचा त्रास आहे, त्यांनी मग नाश्त्यामध्ये काय-काय खायला हवं? ॲक्चुअली हा खूप कॉमन सगळेजण हेच विचारतात, "सर मग खायचं काय?" खायचं असं मी काय? जेव्हा लिस्ट सांगतो तेव्हा आज पुढे खायचं काय हा प्रश्न खाण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त आपल्याला काय झालंय स्टेपल डायट होऊन गेलेलं, सवय लागलेली आहे त्या गोष्टींची. अगदी. आता नॉर्थ इंडियन पेशंट येतात ते म्हणतात, की "सर गेहूँ नहीं खाएंगे हम तो खरींग खाएंगे क्या? हमने कभी ज्वारी खाई ही नहीं." बरोबर. असं आहे. बट चेंज कुठं ना कुठं व्हायलाच पाहिजे. हं, कारण की ज्वारी ही खायलाच पाहिजे. हं, गहू हा बंदच केला पाहिजे. हं, सकाळच्या नाश्त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चिला करू शकता तुम्ही, हं, फ्रुट्स घेऊ शकता, हं, मूग मटकी स्प्राउट करून खाऊ हं, शकता. नॉन-व्हेज खात असाल तर हं, बरेच ऑप्शन अंडं वगैरे खाऊ शकता. हं, अशा हं. प्रकारे घ्यायला हरकत नाही काही. बरोबर आहे. सर सीरियल्स आहे, पल्सेस आहे. अगदीच ते ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. हं. ते जर थोडं मनावर घेतलं तर मला वाटतंय की हो. हाही नाश्ता ट्राय करायला काही हरकत नाहीये. आता सर आपण बोलूयात की आजकाल शिक्षणचं जे वय आहे शिक्षण घेण्याचं, ते एक तर खूप जास्त आहे. हं. त्यानंतर मग उशिरा लग्न होतं. त्यानंतर करिअर होतात आणि एका वयाच्या टप्प्यावर जेव्हा कोणीतरी आपल्याला आजूबाजूचं, कुटुंबातलं विचारतं, की आता मग गुड न्यूज कधी देणार? तेव्हा मग तो व्यक्ती जागा होतो, ते कपल जागं होतं, की "अरे हो, याचा आम्ही विचार केला नाहीये." तर तुमच्याकडे पण जेव्हा असं कपल येतं आणि वय थोडं जास्त आहे, असं त्यांना वाटतं, तेव्हा कुठेतरी कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम होतो का? होतो. खरी गोष्ट आहे. आणि म्हणजे बऱ्याच वेळा आता तर नुसतं उशिरा लग्न हे कारण नाहीये. हं, आता बदलते संस्कृती आहे आपली आणि इथे बऱ्यापैकी फ्रीडम आहे. बऱ्याच लोकांचे सेकंड मॅरेजेस असतात. हं, फर्स्ट तर ते सेकंड मॅरेजेसवाले पण येतात ते 45-50 च्या आसपास यायला लागलेले आहेत आता. हं, आणि त्यांना पहिल्या कदाचित प्रेग्नन्सीमधून काही राहिलेलं नसतं. हं, नंतर मग डिव्होर्स झाल्यानंतर बरेच वर्ष त्यांचे वेटिंग पिरियड झालेला असतो. हं, त्यानंतर सुद्धा ते म्हणजे सोसायटीचा ॲडव्हान्समध्ये एक्सेप्ट करतायत या गोष्टी सगळ्या, हं, समाज करतोय. हं, त्यामुळे हे प्रमाण पण वाढत चाललंय. हं, आणि सेकंड मॅरेजवाले लोकं येतात तेव्हा प्रेग्नन्सीला जो त्यांना डिफिकल्टीज येतात. हं. अशी कपल माझ्याकडे एक आलेली, की जिचं आता एज ऑलमोस्ट 48च्या आसपास होतं. हो. अँड ऑलमोस्ट शी इज मेनोपॉज होऊन तिला 7-8 वर्ष होऊन गेलेलं. अँड हां. इट्स गुड थिंग शी चूज हर पार्टनर. तिने हं, पुन्हा एकदा आणि परत नव्याने सुरुवात केली. हं, तर कुठेतरी तिला वाटतं, की आता हं, तिला मूल नव्हतं आणि हं, त्यांच्या आधीच्या वाईफला पण मूल नव्हतं. हं, तर हसबंडचा प्रॉब्लेम होता. तर हं, त्याच्यानंतर मग वाईफला प्रेग्नन्सीसाठी आम्ही तो हं, पण प्रयत्न केला अँड हं. शी गॉट अ गुड रिझल्ट विदिन अ इयर. वॉव! ही किती छान गोष्ट आहे सर, की जर वय जास्त असेल, तर कुठेतरी त्या कपलला पण एक लाज वाटते. कारण आपल्या समाजामध्ये तसं हिणवलं पण जातं, की आता वय वाढत चाललंय, आता काही होणार नाही आणि मग एकमेव पर्याय डॉक्टर किंवा IVF असाच आहे. पण सर या सगळ्यामध्ये आता तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारते, की फक्त ट्रीटमेंट ही स्त्रीलाच लागते असं आपल्याकडे खूप बोललं जातं. पण पुरुषामध्ये सुद्धा काही कमी असू शकते आणि त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट मग नेमकी काय असायला हवी?
पुरुषांमध्ये राहणारे प्रॉब्लेम फक्त कमी आहेत, म्हणजे आणि मोजके आहेत ते. कारण की पुरुषांमध्ये काही फारसं काही घडतच नाही. त्यांचं वीर्य जेव्हा बाहेर पडतं त्यानंतर त्यांचा रोल संपतो. म्हणून त्यांच्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. जसं त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन्स काही आहेत का, इरेक्टाईल डिस्फंक्शन जर काही असतील मेलमध्ये तर ते करेक्ट करावे लागतात. सेकंड थिंग आहे की त्यांचे सीमेन कसं आहे, शुक्राणूंमध्ये काही दोष आहे का. बऱ्याच वेळा का असतं शुक्राणूचं प्रमाण कमी असतं किंवा त्यांची गती कमी असते, अशा केसेस असतात आणि त्या गोष्टी ट्रीटेबल पण असतात बऱ्याच वेळा. आज आमच्याकडं एक इतकं यंग कपल होतं, 22 वर्षाचा मुलगा जस्ट, आणि अझूस्पर्मिया दाखवत होता तो. 5-6 ठिकाणी त्यांनी सीमेन अनालिसिस केलं, सगळीकडे रिपोर्ट अझूस्पर्मियाचा होता. पण त्याला कोणीही त्याचा हार्मोनली आणि त्याचं कोणी चेकच केलं नव्हतं. म्हणजे जेव्हा ते आल्यानंतर मी त्याचं थायरॉइड, टेस्टोस्टेरॉन आणि प्रोलॅक्टिन आणि FSH करून घेतलं, तर मला कळलं की तो सिव्हिअर हायपोथायरॉइड होता. 40 त्याचं TSH होतं आणि मग त्याला त्याचं हायपोथायरॉइड ट्रीट केल्यानंतर हर स्पर्म बिकम नॉर्मल. म्हणजे अगदी किती जवळची गोष्ट आहे, पण ती पोहोचेपर्यंत, त्या योग्य डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत किती त्याला वेळ 5 वर्ष निघून गेले त्या गोष्टीसाठी आणि बापरे. त्यानंतर ही गॉट प्रेग्नन्सी, सगळं काही झालं सगळं. म्हणजे झालं. किती सोपं पण असतं, काही काही गोष्टी कशा चुका पण होतात छोट्या छोट्या सुद्धा. अगदीच. याच्यावरच मलाही विचारायचं आहे, की एखादं पेशंट आपल्याकडे आल्यानंतर खूप साऱ्या फाईल्स ते घेऊन येतात. कारण अर्थात त्यांना खूप जणांनी सांगितलं असतं, की तुम्ही नाशिकला जा, पुण्याला जा, अजून कुठे जा, महाराष्ट्राच्या बाहेर जा आणि त्या सगळ्या थेरपीज, जे काही ट्रीटमेंट आहे ते करा. त्यात आपण वेगवेगळ्या पॅथींकडे पण वळतो. मग बरोबर. कोणतीही पॅथी वाईट जरी नसली तरी त्यात वेळ खूप जातो. सो असं होतं का, की खूप वेळ गेलाय ट्रीटमेंटमध्ये, गुणच येत नाहीये आणि मग ते आपल्या हॉस्पिटलमध्ये हो, येतात? हो. हे कॉमन होतं ॲक्चुअली. कारण की आपला महाराष्ट्रीयन लोकांचा किंवा आपण भारतीय लोकांचा आयुर्वेदावरती आपला भरपूर विश्वास आहे, दांडगा विश्वास आहे आणि ही आपली एक इन हाऊस पॅथी आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणं पण काही चुकीचं नाहीये. पण होतं कसं, जेव्हा प्रॉपर असेसमेंट होत नाही पेशंटची. असे केसेस असतात की या पेशंटला बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक आहे. आता त्याचे ट्यूबच ब्लॉक आहेत. म्हटल्यावर तुम्ही किती औषधं दिल्यानंतर त्याला प्रेग्नन्सी राहणार आहे का? नाही, कारण की स्पर्म आणि एग मिळणारच नाही एकमेकांना. आणि त्या पेशंटचं असेसमेंटच न होता त्याची आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली जाते आणि मग खूप प्रॉब्लेम येतात किंवा ॲलोपॅथी केली जाते किंवा होमिओपॅथी केली जाते. म्हणजे असेसमेंट न होता जेव्हा ट्रीटमेंट होते, मग ती कुठल्याही पॅथीची असू दे, त्या फायलीवर फायली वाढतात आणि मग मूळ कारण न कळता मग आपल्याला जर का उपचार जर का IVFच असेल तर IVFच करावा लागतो. जसं म्हणजे की दोन्ही ट्यूब ब्लॉक्स आहेत अशा केसेसमध्ये. असे केसेस येतात आणि बरेच केसेस असे चांगले पॉझिटिव्हली निघून गेलेले आहेत असे. ओके. पण एखाद्या पेशंटला तुम्ही IVF करायला सांगितलं, पण ते IVF जर फेल झालं आणि मल्टिपल फेल्युअरचा सामना त्यांना करावा लागला, तर परत ती ट्रीटमेंट आपण लगेचच चालू करू शकतो का? लगेच करू शकतो आपण एखाद्या महिन्याच्या गॅपनी. जर का आतमध्ये ओव्हरीला काही सूज नाहीये, अंड्यांना काही सूज नाहीये, पेशंट मेडिकली आणि सर्जिकली फिट आहे, तर लगेच करू शकतो. काही त्याच्यामध्ये काही नुकसान नाहीये पेशंटला करण्यामध्ये. ओके. आणि IVF किंवा IUI या सगळ्या ट्रीटमेंट चालू असताना कधी-कधी एम्ब्रिओ ट्रान्सफर याबद्दल जेव्हा पेशंटला सांगितलं जातं, तर ती कन्सेप्ट पण समजून घेणं थोडंसं अवघड जातं, की हे काय होणार आहे? किंवा याच्यामध्ये जे काय असेल ते आमचंच असेल ना? तर हां. असे प्रश्न विचारले जातात का? बरोबर, बरोबर. ॲक्चुअली सगळ्यात मोठं डायलेमा लोकांना असं असतं, की IVF सेंटर म्हणजे आपलं स्वतःचं बीजच नाहीये. स्त्री बीज पण नाही आपलं आणि पुरुष बीज पण आपलं नाही. किंवा आपल्यात काहीतरी ते म्युटिलेट होत असेल, कोणाचं मिक्सिंग होत असेल, काही वेळेला स्पर्म जरी बाहेरचे घेतले जातात. पण हे असं काही नसतं. आयडियली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जर कुणाची अशी काही गरज असेल, तर पेशंटला पहिल्यांदाच असेस करून, त्यांचे फॅक्टर्स बघून. आता एखादी फिमेल आहे 48, जशी मगाशी तुम्हाला मी सांगितली केस. 48 वर्षाला कुठलीच अंडी नसतात शिल्लक राहिलेले. बरोबर. ओव्हरी सुकून गेलेले असतात पूर्णपणे, अंडाशय. आणि त्यावेळेला त्या पेशंटला आपण ॲडवाईस करतो, की तुझ्या हसबंडचे स्पर्म्स चांगले आहेत, पण तुझ्याकडे अंडी नाही. आणि जर त्या काही विलिंग असेल, तर डोनर एक प्रोग्राम हा केला जातो. आणि मगच त्या पेशंटला आपण IVF करतो. आणि जर का त्यांचे स्वतःचे जर असतील आणि स्वतःचं त्यांना तर आपण स्वतःच वापरतात सगळे डॉक्टर्स जनरली. बरोबर आहे. पण मग सर एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अशी कोणती केस तुमच्या लक्षात आहे का? म्हणजे खास आपल्या प्रेक्षकांनाही सांगण्यासारखी, की खूपदा त्यांना अपयशाचा सामना करावा लागलाय. पण पेशन्स न सोडता थोडं तुम्ही धीर धरा.
तर तुम्हाला नक्कीच गुड न्यूज मिळू शकते. येस, येस, येस. माझ्याकडे एक एकदम छान अशी पेशंट सेम म्हणजे अशीच पेशंट 46 इयर्स एजमध्ये ती 12 वेळा तिच्या IVF झालेलं आहे. 12 वेळा. बापरे! म्हणजे असं सगळ्या मुंबईच्या मोठ्या सेंटरपासून सगळीकडे ती फिरून आलेली. हं, द पेशंट इज सिव्हिअर डायबेटिक, हं, हायपरटेन्सिव्ह आहे, डायबेटिक आहे, थायरॉइड होतं तिला हं, आणि तिचा जेव्हा आम्ही IVFला तिला कॉन्सल्ट केलं तर ती पूर्णपणे तुटली होती आतून. ही हं. इतकी निगेटिव्ह होती सायकॉलॉजिकली की तिला असं वाटलं की सर 12 वेळा माझा IVF फेल झालेलं आहे, तुम्ही वेगळं काय करणार? बरोबर आहे. म्हणजे मी वेगळं काय करणार त्याचं ती गोष्ट तू विचार नको करूस. तू फक्त रिलॅक्स राहा. हं, देवावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. आपण करू तुझं छानपैकी. हं, पहिलं तुला स्वतःला सुधार म्हणलं. हं. तो एवढा तिने स्ट्रेस घेतलेला की तिचा डायबिटीज HbA1c असतं ना, ते 13-14च्या वरती निघून गेलेलं म्हणजे चौपट वाढलेलं. बापरे! तर म्हणजे तू आधी पहिले स्ट्रेस कमी कर. मग हं, तिचं लाईफस्टाईल सुधारलं आम्ही. तिचं थायरॉइड, ब्लड प्रेशर, डायबिटीज 3 ते 4 महिने घेतले. आम्ही हं, तिच्यावरती वर्कअप केला. पेशंट नॉर्मल लेवलला आल्यानंतर आफ्टर 2 मंथ्स तिला प्रॉपर बूस्टर्स दिले. हं. त्याच्यानंतर तिचं आम्ही IVF केलं. फक्त 2 एग्स मिळालेले आम्हाला बापरे! आणि त्यातलं एक एग फर्टिलाइज झालेलं आणि ते एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट झालेलं डे 3. आम्ही ते डे 3 ट्रान्सफर केलं तिला आणि शी गॉट अ प्रेग्नन्सी आणि 22 आठवड्यापर्यंत ती प्रेग्नन्सी व्यवस्थित होती तिची. नंतर तिला अगेन शी हॅड स्टार्टेड अनदर प्रॉब्लेम ड्यू टू सिव्हिअर डायबिटीज कारण की तिला 40 युनिट इन्सुलिन घ्यायला लागायचं दिवसाला. तर तिला पाणी कमी होऊन गेलं बाळाचं एकदम. हो. मग शी वॉज ॲडमिटेड फॉर 8 वीक्स. तिला सलाईन वगैरे देऊन, तिला वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स देऊन, ते कन्व्हर्ट करून मग ती 34 वीक्स आम्ही डिलिव्हरी केली. शी हं. गॉट अ हेल्दी हाय IQ बेबी नाऊ. वाह! म्हणजे सर अशा पण केसेस असतात की होप्स सोडू नका. सोडू कारण नका. या सगळ्या गोष्टी आहेत ना, एक सायन्स आणि ट्रीटमेंट झाली, पण एक खूप भावनिक सुद्धा आहे, भावनिक. की प्रत्येक वेळेला दर महिन्याला अ, आता तरी तो होप असेल की माझा रिझल्ट पॉझिटिव्ह येतोय की नाही हां. आणि तो जेव्हा येत नाही तेव्हा मग तो स्ट्रेस वाढतो. पण समजा वारंवार मिसकॅरेज पण होत असतील आणि IVF करून, IUI करून काही फरक पडत नसेल, तर मगाशी बोलताना म्हणजे पॉडकास्ट सुरू होण्यापूर्वी तुम्ही एक उल्लेख केला, की एक थेरपी आहे जी तुमच्याकडे केली जाते. हां. तर त्याबद्दल पण आपल्या प्रेक्षकांना सांगा ना? ॲक्चुअली ना बऱ्याच वेळा कारणं असतात ना, पहिल्या 3 महिन्यातली कारणं खूप वेगळी असतात. हं, दुसऱ्या 3 महिन्यातली कारणं वेगळी असतात. हं, जनरली अबॉर्शन आपण पहिले 5 महिन्यापर्यंत म्हणतो. हं, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये पण 3 वेगवेगळी कारणं असतात. हं, म्हणजे पहिल्या 6 ते 8 आठवड्यापर्यंत जी अबॉर्शन्स होतात हं, त्याची कारणं वेगळी. हं, 8 ते 10 पर्यंत होतात त्याची कारणं वेगळी. 10 ते 12 पर्यंत होतात त्याची कारणं वेगळी. हं, याच्यामध्ये कसं असतं, की अबॉर्शनला सगळ्यात मोठं कारण आत्तापर्यंत डॉक्टर लोकांना एकच समजतात, की ल्युटियल फेज डिफेक्ट म्हणजे प्रोजेस्ट्रॉनची कमी होते म्हणून सुरुवातीला प्रोजेस्ट्रॉन द्या, प्रोजेस्ट्रॉन द्या, प्रोजेस्ट्रॉन. पण प्रोजेस्ट्रॉन देऊन सुद्धा बऱ्याच वेळा लोकांचे अबॉर्शन्स होतात किंवा मिस्ड अबॉर्शन होतं. मिस्ड अबॉर्शन म्हणजे ज्याला हार्टबीटच येत नाहीत. हं, किंवा येऊन जातं असं म्हणू शकतो आणि ज्याला हार्टबीटच येत नाही ब्लायटेड ओम असं म्हणतात. असे हं. खूप कॉमन होतात. तर ह्याच्या मागे काय कारण असतात लोकांना वाटतं, की बाबा टॉर्च करा. टॉर्च नेहमी निगेटिव्ह येतं. IgG. बरोबर. पण तरी पण लोकं टॉर्च करतात आणि सोडून देतात त्या म्हणजे याचा प्रॉपर अभ्यास करून त्याचं ना पेशंटला प्रॉपर चेकच केलं जात नाही. हं, इव्हॅल्युएशनच केलं जात नाही. हं, त्याच्यामुळे सगळ्यात मोठं कॉज आहे इम्युनॉलॉजिकल कॉजेस पण असतात. हं, जसं एक सांगितलं मी कॉर्पस ल्युटियल डिफिशियन्सी हं, तिथे प्रोजेस्ट्रॉन देऊन आपण दुरुस्त करू हं, शकतो. हं, दुसरं इम्युनॉलॉजिकल हे कॉजेस असतात हं, आणि इम्युनॉलॉजिकल कॉजेसमुळे काय होतं, की काही ऑलो इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स असतात, हं, की मदर हं, मदर जी असते हं, तिच्या जो प्लासेंटा बनतो हं, युटरसमध्ये, हं, तो मदरच्या एगपासून नाही बनत सगळा, जीन्सपासून. हं, त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. फादरच्या स्पर्मपासून, हं, जेनेटिक मटेरियलपासून हं, वार बनते. म्हणजे ना, बाप आहे ना, जन्माला यायच्या आधीपासून फीड करत असतो बच्चूला. ती हं, वार जी बनते ना, ती हं, फादरच्या स्पर्मनी बनते. हं, म्हणजे असं नाही आई पोसत नाही, बाप पोसतो पहिल्यापासूनच. नंतर तो फादरचा जो पार्ट असतो, पोर्शन असतो प्लासेंटाचा, हं, तो इन्व्हेड करत जातो आईच्या युटरसमध्ये आतमध्ये. हं, आणि युटरसचा जो पार्ट असतो, तिथे जो प्लासेंटाचा पोर्शन हं, असतो, हं, तो मदरच्या जीनपासून बनतो. हं,
आणि तो मदरच्या जीन पासून जेव्हा बनतो तर मदर काय करते की ती त्याला रेजिस्ट करते, म्हणजे इन्व्हेड होऊ देत नाही प्लॅसेंटाल आतमध्ये, आणि फादर जीन्स आतमध्ये घुसायचा प्रयत्न करतात. म्हणजे वॉर ऑफ सेक्स असतं ह्याच्यामध्ये. एवढं मोठं बॅटल चालू असतं त्या इनिशियल 3 महिन्याच्या मध्ये, आणि त्या बॅटलमध्ये बऱ्याच वेळा सकम होतात बेबी कुठं ना कुठेतरी. सो धिस इम्युनॉलॉजिकल वॉर जे आहे हे वाचवायसाठी आम्ही रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीवरती काम करतो बऱ्याचसं, आणि बऱ्याचशा टेस्ट करतो. CD156, 20 म्हणजे 28 युट्राईन नॅचरल किलर सेल्स वगैरे वगैरे, आणि वी करेक्ट द पेशंट फर्स्ट प्रायर टू ट्रान्सफर, आणि दॅट्स वाय वी आर गेटिंग मोर रिझल्ट. म्हणून चांगले रिझल्ट आपल्याला नेहमीच मिळतात असं आहे. अगदी बरोबर आहे सर, की एखाद्या कपलला जेव्हा कन्सीव्ह करायचं असतं तेव्हा बऱ्याचशा गोष्टी लक्षात आधी घेतल्या पाहिजेत. त्यासाठीच्या ज्या रिपोर्ट्स असतील किंवा स्वतःमधले काही बदल असतील, या सगळ्यामध्ये एक डॉक्टर म्हणून तुमची भूमिका पण खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे त्या कपलचं काउन्सेलिंग करणं आणि त्यांना तो विश्वास देणं किंवा भावनिक आधार देणं. कारण समाजाने ऑलरेडी त्यांना बोलून टोचून कुठेतरी वाळीत टाकलेलं असतं, की तुमच्याकडून काहीही होणार नाहीये. तर अशा वेळेला तुमचा रोल किती महत्त्वाचा आहे आणि असा एखादा भावनिक किस्साही आम्हाला सांगू शकता का? आहे ऍक्च्युली कसं आहे की हे वंधत्व हा इतकं पेनफुल गोष्ट आहे हं, की समाजात जितक्या वेळा आपण वावरतो ना, जेवढा एका पुरुषाला जेवढा त्रास होत नाही तेवढा स्त्रीला तो भयंकर त्रास होतो. अगदी. पुरुष तरी ठीक आहे, त्यांनाही होतो, पण तो कमी प्रमाणात असतो ज्या तुलनेत जे फिमेलला जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी असतात की फार दूर जायची गरज नाही. आम्ही कंटिन्यू बघतो की छोटंसं प्रोग्राम असेल कुणाच्या घरी चा नाव ठेवण्याचा वगैरे, तर त्या बाईला बोलवलं जात नाही. तर आपल्याला सगळं माहिती असं जे सगळ्याच प्रोग्राममध्ये तिला टोचलं जातं, बोललं जातं, त्यामुळे ती ऑलरेडी खचलेली असते. हं, आणि आजही समाज आहेत आपल्याकडं की सगळा काही सुधारलेला नाहीये, म्हणजे सगळेच काही मॉडर्न झालेले नाहीये. हं, ग्रामीण भागचा जो एरिया आहे, हं, म्हणजे सिटीमधला सुद्धा रुरल भाग, जसं आता आम्ही कल्याण राहतो, हं, तर आमच्या इथे बरेचसे रुरल भाग जोडलेले आहेत. हं, मुरबाड, शहापूर आणि आपलं बदलापूरच्या एरियातले. हं, ते एवढं भयंकर की ती मुलगी MBA झालेली आहे, हजबंड IMA म्हणजे चांगला हं, इंजिनियर आहे मोठ्या लेवलचा, पण त्याच्या घरात जे वातावरण आहे, कॉमन अग्री फॅमिलीमधलं जे वातावरण आहे, हं, लग्नाच्या नंतर 1 वर्षात मूल नाही झालं तर त्या सुनेची पुरी वाट लागते. हं. एवढं भयंकर स्ट्रेस. बरोबर. आता त्यांना ना ट्रीटमेंटपेक्षाही जास्त ना प्रेग्नन्सी हवीच असते. आणि हं, हवी अशी असते की येऊन जा की एका महिन्यात रिझल्ट हवा असतो. हं, दुसऱ्या महिन्यात पाळी आली की ती डबल स्ट्रेसमध्ये, म्हणजे एक विशियस सायकल चालू राहते त्या फिमेलची. हं, एक तर पहिल्यांदा ते प्रेशरमध्ये असतात, हं, लग्न झालं लगेच त्यांना IVF नको असतं, त्यांना प्रेग्नन्सी नॅचरल वेनी हवी असते. नॅचरल वेमध्ये एका महिन्यात त्यांना लगेच रिझल्ट हवा असतो. हं. एका महिन्यामध्ये एकदाच तुम्हाला फर्टिलायझेशन चान्स मिळतो. बरोबर. म्हणजे एकाच वेळेला एकदाच सेक्स केलेला असेल हं, त्यांनी, तर तेव्हा त्याला बेनिफिट होऊ शकतो. हं, हे समजायला सुद्धा त्यांना खूप अवघड असतं अशा वेळेला. हं, मग यासाठी पेशंटला एवढं निगेटिव्हिटी असते की कंटिन्युअस काउन्सिलिंग लागते. एकदा हं, काउन्सिलिंग करून चालत नाही. हं, प्रत्येक दिवशी, प्रत्येक व्हिजिटला खूप काउन्सिलिंगची गरज असते. काउन्सिलिंग आणि एवढं समजून घ्यावं लागतं त्यांना. त्यांना बायोलॉजिकली सगळं समजून सांगायला लागतं, हं. फायनान्शियली सगळं समजून सांगायला लागतं, आणि त्यांना आधार द्यावाच लागतो हा. कारण की बरोबर. ते ऑलरेडी पूर्ण खचलेले असतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी सांभाळून घ्यावं लागतं. बरोबर. आता तुम्ही ग्रामीण भागाचा उल्लेख केलाय म्हणून विचारते, की शहरात याबद्दल थोडं बोललं जातं, हं. माहिती असतं. ग्रामीण भागातून जेव्हा एखादं कपल आपल्याकडे येतं, तेव्हा त्यांना असं असतं, "डॉक्टर काहीतरी करा, पण मला कन्सीव्ह झालं पाहिजे." आणि त्यात बरोबर. जर त्यांना तुम्ही सांगितलं, की तुम्हाला IVFची गरज आहे, तर त्यांच्यावर फार आभाळ कोसळतं, हो. की "अरे खरं बापरे! काहीतरी माझ्यात कमीच आहे आता." हो. अशा वेळेला थोडा ग्रामीण भागातून येणारा, खेड्यातून येणारा जो पेशंट आहे, त्यांना कसं समजावलं जातं? ॲक्च्युली हाच आमचा प्रयत्न असतो, की जेवढं शक्य आहे तेवढं नॅचरल वेनी प्रेग्नन्सी लोकांना राहिली पाहिजे. हं, फार म्हणजे एकदम ॲब्सोल्यूट IVF लागेल असे पेशंट 10% पेक्षा कमी असतात. म्हणजे हं, 100 पेशंट जर IVFचे आले, म्हणजे इन्फर्टिलिटीचे आले, तर त्यातले 10च पेशंट फक्त IVFसाठी असतात. हं, 90% पेशंट हे वेगवेगळ्या फॅक्टर्समध्ये असतात. कुणाला PCOS असतं, कुणाला एंडोमेट्रियोसिस असतं, कुणाचं मायक्रो सर्जिकल काही करेक्शन करून किंवा हं, औषध गोळ्यांनी करेक्शन करून आपण हं, त्यांना बरं करतो हं, बऱ्याच वेळा. हं, 90% पेशंटला रिझल्ट त्याच्यानेच येतात. हं, आणि उरलेले 10% पेशंट असतात, आणि हं, जे ग्रामीण भागातले असतात, हं, त्यांच्यासाठी खरंच फार मोठी तुम्ही हं, बोलल्यासारखंच एक्झॅक्टली,
की आभाळच कोसळतं त्यांच्यावरती. मग त्यांना ऑप्शन्स द्यावे लागतात बऱ्याचशा. लोनची फॅसिलिटी आम्ही अवेलेबल करून देतो. बऱ्याच वेळा त्यांना EMI ह्याच्यामध्ये करून देतो आणि त्यांना सांभाळून घ्यावं लागतं आणि त्या टप्प्याटप्प्याने करून त्यांच्याकडून करून घ्यायला लागतं. होतात असे. बरोबर आहे, जसं तुम्ही सांगितलं. पण आता काळ बदलत चाललाय. म्हणजे पूर्वी जशा सोनोग्राफी होत होत्या, जी ट्रीटमेंट होत होती, त्यात आता बऱ्यापैकी मला वाटतंय बदल होत गेलेत. खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण येते. त्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट आपण ऐकलेली आहे, ती म्हणजे एग्स जे आहेत ते फ्रीज करणं. तर त्यामध्ये नेमकं काय केलं जातं? हां, एग फ्रीजिंग ही खूप चांगली गोष्ट आहे. सोशल एग फ्रीजिंग ज्याला आम्ही हं, म्हणतो. जनरली सोशल एग फ्रीजिंग त्यांच्यासाठी आपण करतो, ज्या मुली असतात. आता ज्यांचं प्लॅन्ड आहे, की बाबा नाही मी 35च्या आधी लग्न नाही करणार आहे. हं, मग अशा मुलींसाठी 28-29 या वर्षी त्यांनी जर का त्यांना करिअरला माहितीच आहे, की आपल्याला लग्नाला उशीर होणारच आहे, कारण की हं, आपल्याला एक सर्टन लेव्हलला पोहोचल्यानंतरच हं, आपण हे करणार, हं, प्रेग्नन्सीसाठी ट्राय करणार. हं, तर मग त्यांनी असं एग फ्रीजिंग करून ठेवलेलं चांगलं असतं. सोशल एग हं, फ्रीजिंग, एग बँकिंगमध्ये हं, 17-18 स्टिम्युलेट करायचं, एग फ्रीज करून ठेवून द्यायचं आणि जेव्हा ते 35 वर्षाचे होतील, हं, जेव्हा ते हं, लग्न करतील, जेव्हा त्यांचा हं, पार्टनर असेल, हं, तेव्हा त्यांचं जर का एमएच कमी झालं आणि एग हं, कमी झाले असतील, हं. तर ते ट्राय करू शकतात त्यांच्या एगने. एक प्रकारे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एग ठेवणे ओके, थोडक्यात. ओके. पण मग अशा मुली तुमच्याकडे येतात? हो, येतात, येतात, अच्छा, म्हणजे येतात. बऱ्यापैकी मुलींना बऱ्यापैकी याबद्दल माहिती आहे. अवेअरनेस आता वाढत चाललाय. आपल्या मुंबईला ह्याचं प्रमाण जास्त आहे, पण आपल्या कल्याण आणि ठाणे साईडला थोडं कमी आहे प्रमाण याचं. हं, हं, पण जसं-जसं लोकांना कळत चाललंय, माहिती होत चालली, हं. अवेअरनेस येतायत तसं लोकं. सर, या IVF ट्रीटमेंटबद्दल ना खूप गैरसमज सुद्धा आहेत. म्हणजे की IVF केल्याने ट्विन्सच होतात किंवा मल्टिपल प्रेग्नन्सी राहते किंवा IVF ट्विन्समध्ये मुलगे जास्त होतात. तर हे काय? खरं काय आहे नेमकं? आहेत गमतीदार प्रश्न आहेत सगळे, की लोकांना असं वाटतं, की IVF झालं म्हणजे मुलगाच होतो. हो. ॲक्चुअली असं काही नसतं पण. कारण की IVFमध्ये लोकांना असं वाटतं, की काय तो डॉक्टरला सगळं XY समजतं आणि मग Xच टाका, कधी म्हणतो कोणी Y टाका, हं, असं काही नसतं ॲक्चुअली. हे सगळ्या गैरसमजुती आहेत. हं, जनरली मी जेव्हा स्पर्म इंजेक्ट करतो एगमध्ये, हं, त्याच्यानंतर तो एग आतमध्ये जाऊन त्याच्यातून एगच्या आतमध्ये जेव्हा स्पर्म जातो, शुक्राणू हं, जातो, तर त्याचं हेड डिझॉल्व्ह होतं आणि त्याचं न्यूक्लियस बाहेर पडतं आणि हं, ते मदरच्या एगच्या न्यूक्लियसला मिळतं. नंतर त्याचं स्प्लिट अप होतं. हं, त्याच्यामुळे याच्याशी काहीही संबंध नसतो. हे हं. लोकांच्या डोक्यात खूप मोठी गैरसमज असते, की IVF म्हणजे आपल्याला XY समजतं, असं टाकू शकतो, असं काही नसतं. हं. बरोबर आणि मुले होतात, मुलीही होतात, एक अगदी. आहेच. आणि पेनफुल म्हणत होती ना, हो, काय हो. अमृता काय म्हणली आता? पेनफुल. पेनफुल आहे का? पेनफुल पेनफुल असं विशेष नाहीये काही. हं, ॲक्चुअली इंजेक्शन्स आहेच हं, ऑफकोर्स इंजेक्शन आहेत, काही इंजेक्शन पेनफुल आहेत. पण आजकाल आता बरेचसे चांगले इंजेक्शन्स पण आलेत. पूर्वी जे प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन्स होते ते ऑइल बेस होते. आता हं, ना वॉटर बेस पण आलेले आहेत. हं, आणि बरेचसे की जेल्स पण चांगले आलेले आहेत आता काही हं. एवढं आता पेनफुल राहिलेलं नाहीये जेवढं पूर्वी होतं. बरोबर आहे. पण तरीही IVFच्या बाबतीत अनेक लोकांचे गैरसमज किंवा तुमच्याही मनात अर्थात खूप सारे प्रश्न असणार आहेत. आता स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. डॉक्टरांची वेळ घ्यायची आहे आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत, ते थेट तुम्ही डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे कल्याणमध्ये असणारं सुप्रसिद्ध उमा फर्टिलिटी सेंटर जे आहे, तिकडे जाऊन तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता आणि तुम्हाला जर इन्फर्टिलिटी वंध्यत्वाचा त्रास असेल आणि खूप तुम्ही निराश झाले असाल तर काळजी करू नका. कारण आपल्यासोबत सर आहे आणि कोणतीही पेशंटला भीती न दाखवता मी म्हणेल अगदी त्यांचे मित्र बनून सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यामुळे एकदा नक्कीच. सरांचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाहीये. टेन्शन आणि मनातली जी भीती आहे ती तुम्ही दूर करून टाका. सर, नक्की. खरंच तुमच्याशी नक्कीच. बोलताना ना एक भीती मनामध्ये असते IVF बद्दल. म्हणजे मला प्रश्न विचारतानाही कधी-कधी भीती वाटते, की हे किती पेनफुल आहे. म्हणजे सोशल मीडियावर काही व्हिडिओज आम्ही पाहिलेत फॉरेनर लोकांचे, की ते पोटावर ना इंजेक्शन घेतात आणि मग त्याचे लाल-लाल डाग त्या बाईच्या पोटावर आपल्याला दिसतात. तर खरंच त्या स्त्रीला घरच्या घरी असे इंजेक्शन्स घ्यावे लागतात आणि IVFसाठी ते खूप सारे इंजेक्शन्स असतात का? नाही, ॲक्चुअली कसं आहे, की ते इंजेक्शन्स घरच्या घरी घेता येतात आणि हं, ते पेशंटनी घेतलेलं सेफ पण असतात. हं,
कारण की आता नवीन मॉडर्न टेक्निकमध्ये कसं हॉस्पिटलला जाण्याचा त्रास तुमचा हम्म, वाचतो. हम्म, दरवेळेला जायची गरज नाही. जॉबवर आहे, तुम्ही जॉब हम्म, पण करू शकता, हम्म, घरं सांभाळू शकता आणि हम्म, यायचा वेळ वाचू शकतो. हम्म, तर ते इंजेक्शन्स असतात, ते पेन्स असतात आणि हम्म. ते पेनची निडल अतिशय बारीक असते आणि ते हा. पेनलेस असतात. त्याच्यामुळे जास्त काही त्रास होत नाही त्या इंजेक्शनचा. हम्म, आणि जे लाल लाल जे डाग जे म्हणला तुम्ही, हम्म, ते बऱ्याच वेळा कसं असतं, लो मॉलिक्युलर हेपॅरिन असतं. हम्म. तर ते टेम्पररी असतं. ते 2-4 दिवसात ते निघून निघून जातात. काही जातात. सीरियस काही नसतं ते. हा. आणि ते स्वतःही घेता येण्यासारखी काही इंजेक्शन्स असतात ओके. आणि काही इंजेक्शन फक्त मग एक्सपर्ट कडूनच घ्यायला पाहिजे. जे हम्म, कमरेवरती वगैरे असतात ते इंजेक्शन जरा हम्म. एक्सपर्टनेच द्यायला पाहिजे. पण बरोबर. बरेचसे पेन्स नवीन डेव्हलपमेंट झालेले आहेत ना, त्याच्याने हम्म, खूप इझी असतात. त्याच्यामध्ये डोस सुद्धा टायटर करता येतो हम्म. आणि धिस इज आणि तिची बारीक सुई असते ती. एवढं ते बरोबर. चांगलं आहे, काही इश्यू नाहीये त्याच्यामध्ये. आणि एक ओके. मगाशी तुम्ही ती बोलत होतीस बघ, हां, ट्विन्स होतात का? हा. येस. IVF मध्ये कसं आहे माहिती आहे का, आपण बाहेरच्या देशामध्ये कसं आहे, की हम्म. सगळीकडे सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर होतो. बरोबर. पण आपल्याकडे कसं आहे, की लोकांना ना कसं फेल्युअर नको असतं बिलकुल. हम्म, तर म्हणून कसं आहे, की जेव्हा आपण 1, 2 किंवा 3 हम्म, असे कायद्याप्रमाणे 3 एम्ब्रिओ आपण एकाच वेळेला सोडवू शकतो. हम्म, जर का आपल्याला ट्विन्स हवा असेल, तर आपण 2 एम्ब्रिओ सोडवू शकतो. हम्म, पण जर का आपल्याला ट्विन्स कुठल्याही परिस्थितीत नकोच आहे, हम्म, तर प्रत्येक वेळेला 1 एम्ब्रिओ, ज्याला सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात, हम्म, ते जर केलं, तर मग ट्विन्स होणार नाहीत, असं आहे. हम्म. बरोबर आहे. त्यामुळे ट्विन्सच्या बाबतीतला जो गैरसमज आहे तो तर तुम्ही दूर केला. पण आता समजा एखादा पेशंट प्लॅनिंग करतोय, की मी खूप सारी ट्रीटमेंट केली आहे. मला आता डॉक्टर तुमच्याकडे यायचंय आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी यापूर्वीही काही लोकांच्या टेस्ट झालेल्या असणार आहेत त्यांच्या त्यांच्या डॉक्टरांप्रमाणे. पण आपल्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा सगळ्यात आधी लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते आणि कोणत्या टेस्ट करणं खूप महत्त्वाच्या आहेत? बेसिक ब्लड टेस्ट आपल्याला फार महत्त्वाचे असतात. हं, काही गोष्टी म्हणजे जसं म्हणजे आपला ओव्हरीचा रिझर्व्ह किती आहे, हं, ते माहिती पाहिजे. त्यासाठी आपण AMH करतो. हं, थायरॉईड एक लेव्हल असते हं, आणि प्रोलॅक्टिन. या हं, 3 बेसिक गोष्टी आपल्याला लागतातच हं, लागतात. हं, त्यानंतर हसबंडचं एक सिमेन एनालिसिस कसं आहे, हं, ते म्हणजे हसबंडचा दोष आहे का नाही, म्हणजे त्यात काही आहेत का हं, प्रॉब्लेम्स ते बघण्यासाठी. जर सिमेन एनालिसिस चांगला असेल, तर म्हणजे रोल संपतो तिकडं. आणि स्पेशली ट्यूबल काय सोनोग्राफी एक USG झाली पाहिजे. अल्ट्रासाउंड, युटरस कसं आहे, ट्यूब्स ओपन आहेत का बंद आहेत, ते बघण्यासाठी आपल्याला HSG हं. केलेली असेल तर बेस्ट होतं. एवढं मिनिमल टेस्ट लागतात सुरुवातीला फक्त. अगदीच. मला वाटतं की IVF बद्दल किंवा इन्फर्टिलिटी बद्दल A to Z जितकं आपल्याला प्रेक्षकांना सांगायचं आहे तेवढी आपण माहिती दिली आहे. पण एक समरी आपण म्हणूयात की एखादं पेशंट त्याची आता मानसिकता झाली आहे की हो, पुढच्या काही वर्षांमध्ये मला बाळ हवंय. तर त्यांनी काय स्वतःमध्ये बदल करायला हवे आणि योग्य डॉक्टर निवडताना सुद्धा काय काळजी घ्यायला हवी? कारण इतक्या वर्षात एक पॅटर्न होतो पेशंटचा जे तुम्हाला प्रश्न विचारत असतील की एक्झॅक्टली. आमचं हे चुकलंय, आम्हाला तर याबद्दल माहीतच नव्हतं, आमच्या डॉक्टरांनी आम्हाला कधी हे सांगितलंच नाही. तर एक तो सगळा लवाजमा जर आपण गोळा केला, तर तुम्हाला काय सांगायचंय? की पहिल्यांदा जेव्हा पेशंट येतो, हं, त्याच्या सगळ्या मल्टिपल फाईल्स वगैरे घेऊन पेशंटचा किती लेव्हलचा प्रॉब्लेम आहे, हं, त्या हिशोबाने पेशंटनी डिसाईड केलं पाहिजे, की त्याला कसं जायला पाहिजे. हं, बऱ्याच वेळा असं असतं, की पेशंटचे काही-काही मिनिमल प्रॉब्लेम्स असतात, पण ते मिस झालेले असतात आणि त्यामुळे त्याचं क्रिटिकल होतं. हं, म्हणजे कधी-कधी तो फर्स्ट डिग्री इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे. हं, म्हणजे प्रॉब्लेम आहे हसबंडच्या सिमेनचा हं, आणि त्या स्त्रीला काहीही प्रॉब्लेम नाहीये. हं, परंतु त्या हसबंडचं सिमेन एनालिसिस न करता हं, बऱ्याच वेळा फिमेललाच ट्रीटमेंट दिली जाते. हं, आणि नंतर कधीतरी मग तो पेशंट येतो किंवा जर हसबंडचा कोणीतरी सांगतं 4था 5वा डॉक्टर, मग समजतं की अरे ही इज अझूस्पर्मिक. हं, म्हणजे अझूस्पर्मिक आहे, मग त्याला तो त्याच्या औषधोपचार घेत राहतो. गावठी हं, औषधं, हे जगभरची औषधं घेतो आणि त्यानंतर मग थोडंफार कुठेतरी त्याचे काही स्पर्म दिसतात, काही एखादा हं, रिपोर्ट परत 4-5 वर्ष जातात. असे हं, गोष्टी घडतात लोकांबरोबर आणि जी मुलगी वयाच्या 27-28 वर्षी लग्न केलेलं असतं, ती होते 35 वर्षाची या हं, ट्रीटमेंटच्या ह्याच्यात. आणि मग ती जेव्हा तिचा प्रॉब्लेम नाही, पण तिचा प्रॉब्लेम वेळ गेल्यामुळे झालेला असतो. हं, तर अशा वेळेला पेशंटला हे कळलं पाहिजे, की आपण चांगल्या डॉक्टरकडे आधीच गेलो असेल, तर ॲटलीस्ट हसबंडचा प्रॉब्लेम होता तेवढाच प्रॉब्लेम राहिला असता. हं, पण इथं आता डबल प्रॉब्लेम झाला. आता फिमेलचे एग पण संपले, हं, हसबंडचे पण शुक्राणू नाही. हं, म्हणजे इथे प्रॉब्लेम डबल होऊन जातो. हं, हा एक महत्त्वाची गोष्ट समजण्यासारखी. काही वेळेला असं घडतं, की दाम्पत्य जे असतं, त्यांना हे माहीतच नसतं, हं, की त्यांना इन्फर्टिलिटी झाल्यानंतर किती हं, दिवस थांबायचंय. हं, आई-वडील, घरचे, नातेवाईक वगैरे हं, मंडळी सगळं सांगतात.
अरे काही नाही, तुझ्या म्हणजे आत्याला असं झालेलं, तिला हम्म. 10 वर्षांनी मूल झालं, तू हम्म. 5 वर्ष थांब, 7 वर्ष थांब. बरोबर आहे. अशी कारणं सुद्धा लोक देतात येऊन. अगदी. तेव्हा किती वाईट वाटतं, की अरे तुम्ही जर का 5 वर्षापूर्वी आला असतात, हम्म. आता तेव्हा एमएच तिचं 3 होतं किंवा अंडी तिची 5-5, 6-6 अंडी दोन्ही बाजूला होते. आता तुमचे 1-2 अंड दिसते फक्त एका बाजूला. हम्म. दॅट इज अ मेजर प्रॉब्लेम. बरोबर. म्हणजे अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे लोकांना. बरोबर. वेळेवरती येणं चांगलं आहे आणि डॉक्टर बघताना त्यांनी या गोष्टी बघायलाच पाहिजे, की तुम्ही कुठल्या लेव्हलच्या डॉक्टरकडे जाताय. ॲटलीस्ट तुम्ही कन्सल्टिंग तरी चांगल्या डॉक्टरकडून करून घ्या. करायला पाहिजे. डायग्नोसिस करून घ्या. हम्म. तुम्ही नॉर्मल जनरल प्रॅक्टिशनरकडे जाणार किंवा हम्म. नॉर्मल गायनॅककडे जाणार. हम्म. मग वेळ वाढत जाणार आणि ते लोक ट्रीटमेंट देत बसणार. हम्म. मग प्रायमरी लेवलून सेकंडरी डिग्री प्रॉब्लेम, टर्शरी प्रॉब्लेम होण्यापर्यंत बरोबर. वाट पाहायची गरज नाहीये. आधीच जर गेलात तर बेटर राहतं अशा वेळेला. आणि होतात अशा मिस्टेक्स खूप होतात लोकांकडून. बरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं की इन्फर्टिलिटीचा जर तुम्ही सामना करत असाल आणि तुम्हाला जर योग्य डॉक्टर निवडायचा आहे, पण त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, सुरुवात कुठून करायला पाहिजे, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आजच्या पॉडकास्टमधून आम्ही केलाय. तरी देखील तुम्हाला तुमच्या रिपोर्ट्सच्या बाबतीत काही काळजी वाटत असेल तर काळजी करू नका, कारण स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि थेट डॉक्टरांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटायचं आहे. डॉक्टर, आज IVF सारखा हा अतिशय कठीण विषय, कारण त्याबद्दल खूप गैरसमज, इकडून तिकडून वाचलेली माहिती, सोशल मीडियावर तर माहिती हो. देण्यापेक्षा भीती दाखवण्याचा प्रकार वाढलाय. बरोबर. या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली आहे आणि खूप गैरसमज आमचे दूर केलेले आहेत. त्यामुळे लोकमत सखीकडून मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम.